म्हणून जेवढ्या कविता महाराष्ट्रभर मी लिहिल्या त्यामध्ये सगळ्यात माझ्या जवळची कविता ठरली ही मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कारण तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक मित्र असला पाहिजे आणि ज्या ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये मित्र आहे तो व्यक्ती कधीच मागे पडत नाही. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक मित्र कमवून ठेवा. एक छोटासा मला मेसेज आला दोस्तांनो, एवढा व्हायरल केला लोकांनी तो कि घर में आग लग गई, सब जल गया. सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा. परत परत ज्या वेळेस आयुष्याचा आपण अनुभव घेतो, मैत्री नावाची एक गोष्ट आपल्याला लक्षात राहते. अरे जन्माला येत असताना मायबाप, काका काकू, मावशी मामा ही सगळी नाते ऑटोमॅटिक येतात. आपल्याला स्वतः जन्मल्यानंतर जे नातं बनवायचं असते त्या नात्याचं नाव आहे मैत्री. ही मैत्री ज्या ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आहे, फक्त तरुणांमध्येच नाही. ही कविता माझी ज्येष्ठांमध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झाली, कारण म्हाताऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं मैत्रीचं महत्व कळलेलं असतं. मला पुण्यावरून एका 84 वर्षाच्या आजोबांचा फोन आला. मला म्हटले आय एम रनिंग 85, मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग काही नाही म्हणे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही गेट टुगेदर घेत असतो म्हणे. आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देतो म्हणे. आणि त्या श्रद्धांजलीसाठी कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे. गड्या तुझी ही कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो म्हणे. यापेक्षा आपल्याला कोणता पुरस्कार पाहिजे. त्यामुळे जेवढी ज्येष्ठ लोक बसलेले आहेत त्यांना मैत्रीचं महत्व माहित आहे. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बसधडा
मैत्री बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि माझ्या या छोट्याशा मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त एक. मी जात असताना एक माझा मुद्दा लक्षात ठेवा माझ्या सगळ्या दोस्तांनो, मायबापांनो. मैत्रीच्या नात्याच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे गैरसमज कुणाशी झाले असतील तर कॉल करा, माफ करून टाका, माफी मागून टाका. काही शिल्लक राहत नाही रे. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? काही राहत नाही हो. माझं घर, माझं वावर, हे माझं ते माझं करत करत राहणाऱ्या फिरणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या, शेवटचं आपलं ठिकाण स्मशान भूमीत आहे हो. सगळ्यांना जाळायला लागणार आहे एक दिवस. तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत, करुनी 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 पहा विचार, करुनी 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 पहा विचार. कवडी कवडी धन जमावणी बांधली तुमाडी, घरी भरपूर आहे तुझ्या शेतीवाडी. हा सोन्याचा संसार, हा सोन्याचा संसार, हा सोन्याचा संसार तू सोडून जाणार. करुनी 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 पहा विचार, करुनी 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 पहा विचार. सगळं चाललं जाणार आहे, राहणार आहे फक्त आपण काय वागलो होतो. त्यामुळे माफ करून टाका सगळ्या मित्रांना. किती वेळा चुकेल तुमचा मित्र? 100 वेळा, 1000 वेळा माफ करा. अबे चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. तो माझा मित्र कुठे गेला मगाचा?